नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अधिक मासात आईची ओटी का भरायची आणि ती ओटी कशी भरायची। जर ज्यांना आई नसेल त्यांनी कोणाची ओटी भरायची आणि ती ओटी भरल्यानंतर आपल्याला काय फायदा होतो। तर 2026 मध्ये अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना आला आहे आणि या धोंड्याच्या महिन्याला भगवान विष्णूंना समर्पित असून तो महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो। या अधिक मासाला धोंड्याचा महिना, ज्याला पुरुषोत्तम मास असे देखील म्हटले जाते। तर अधिक मासाविषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि आईची ओटी का भरायची, कशी भरायची, त्याचे फायदे काय, याची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। श्री स्वामी समर्थ। आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिना हा प्रत्येक तिथीला एका विशेष महत्त्व दिलेलं आहे, पण यंदा 2026 मध्ये एक अतिरिक्त महिना आहे। तो दर 3 वर्षातून एकदाच येतो आणि अधिक मास हा महिना अतिशय शुभ मानला जातो, कारण या महिन्यात आध्यात्मिक उपासना भक्तीसाठी एक आदर्श काळ मानला जातो। हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि देवतेकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी विविध धार्मिक विधी देखील या महिन्यात केले जातात। या अधिक मासाची उत्पत्ती प्राचीन काळापासून झाली आहे आणि जेव्हा अधिक मास ज्या वर्षामध्ये येतो तेव्हा त्या वर्षी 12 ऐवजी 13 महिन्यांचा वर्ष काळ असतो। तर यंदा 2026 मध्ये अधिक मास हा कधी सुरू होणार आहे आणि कधी समाप्त होणार आहे, तर या महिन्यात कोणते शुभ कार्य करावे किंवा कोणते शुभ कार्य करू नये, तसेच अधिक महिन्यात मुलीने आईची ओटी का भरायची आणि ती कशी भरायची। तर भारतात मुलीने आईसाठी ही एक महत्त्वाची वस्तू नक्की घ्यायची आहे। तसेच आपण या अधिक महिन्यामध्ये जोडव्यामध्ये भर टाकत असतो। आपली जोडवी ही आहे तर ते सुद्धा बदलत असतो। तर ही जोडी बदलताना तुम्हाला एक चूक जी आहे ती अजिबात करायची नाही। तसेच या अधिक मासात आवर्जून कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी कराव्यात याबद्दल आपण पाहणार आहोत। तर बघा, 2026 मध्ये अधिक मास हा 17 मे 2026 या दिवसापासून सुरू होणार आहे आणि समाप्ती 15 जून 2026 या दिवशी या अधिक मासाची समाप्ती होणार आहे। आणि अधिक मास हा दरवर्षी येत नाही, साधारण 3 वर्षांनी हा अधिक मास म्हणजे अधिक महिना येतो। हा संपूर्ण महिना भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे आणि म्हणूनच या महिन्यात जास्तीत जास्त भगवान श्रीहरी विष्णूंची उपासना केली जाते। अधिक मास हा संपूर्ण महिना शुभ कार्यासाठी खूप शुभ मानला जातो आणि खूप खास असतो। महिन्यात दान, जप, तप आणि धार्मिक ग्रंथाचे पठण केल्याने आपल्याला अनेक पटीने पुण्य मिळते। अधिक मास म्हणजे ज्योतिष आणि खगोलशास्त्रामध्ये आपल्या हिंदू कॅलेंडरमध्ये हे चंद्र आणि सौर अशा 2 पद्धतीने चालते। चंद्रावर्ष हे 353 दिवसाचे असते आणि सौर वर्ष हे 365 दिवसाचे असते। तर या 2 वर्षामध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक असतो। हा फरक फक्त भरून काढण्यासाठी 3 वर्षांनी अधिक मास म्हणजे अधिक महिना जोडला जातो आणि म्हणूनच याला अधिक महिना किंवा अधिक मास असे देखील म्हटले जाते। या महिन्यात कोणताही स्वामी नसल्यास भगवान श्रीहरी विष्णूंना त्या महिन्यात आपले स्वतःचे नाव देऊन पुरुषोत्तम केले आणि त्याचे महत्त्व हे दुप्पट पटीने वाढेल आणि म्हणून या महिन्यामध्ये जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा, उपासना, व्रत हे केले जाते। आता याला धोंडा म्हणजे दगड आणि पूर्वी या महिन्यात कोणतेही शुभकार्य किंवा विधीच्या आहे तर ते केले जात नव्हते, त्यामुळे हा महिना धोंड्यासारखा निरुपयोगी मानला जात होता। पण त्यामुळे हा महिना धोंड्यासारखा निरुपयोगी मानला जात होता म्हणून या महिन्यामध्ये फक्त जावयाला धोंडा खाऊ घालण्याची प्रथा होती। तर या महिन्यात आपल्या जावयाला 33 अनारसे म्हणजे 33 धोंडे दान दिले जातात आणि आवर्जून ती प्रथा आपल्याकडे चालू आहे आणि म्हणून या महिन्याला धोंड्याचा महिना असे देखील म्हटले जाते।
लेक आणि जावयाचा मानपान हा केला जातो, पण आपण अधिक मासात जावयाचे मानपान केला तर जावयाला उत्तम आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती ही प्राप्त होते. पण या महिन्यात दान करणं हे अत्यंत शुभ आणि पुण्यकारक मानले जाते आणि म्हणूनच या महिन्यात आपली यशाशक्ती जे काही दान होईल ते आपल्याला आवर्जून करायचं आहे. ज्यामध्ये तुम्ही अन्नदान, वस्त्रदान किंवा 33 वस्तूंचे दान हे आवर्जून करावे. या अधिक महिन्यात ओम नमो भगवते वासुदेव नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. तसेच भगवान श्रीहरी विष्णूंच्या विष्णू सहनामाचे पठण करावं किंवा भगवद्गीतेचे पठण करावे. सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आईची ओटी भरणे. प्रत्येक मुलीने या अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी जे आहे ते नक्की भरायचे आहे, कारण या महिन्यात आईची ओटी भरायला खूप जास्त धार्मिक महत्त्व हे सांगितले गेले आहे. आपल्या जन्मदात्या आईच्या गुणांची जाणीव ठेवणे, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि तिला दीर्घायुष्य लाभो या जन्मोजन्मी असे प्रत्येक जन्मोजन्मी मला हीच आई मिळो यासाठी प्रार्थना करणं हा मुख्य उद्देश आईची ओटी भरण्यामागे असतो. आणि असंही आपण काही अशा खास वस्तूंच्या आहेत त्या आपल्या आईसाठी घेत नाही. याउलट प्रत्येक आई आपल्या मुलीसाठी काही ना काही करत असते. म्हणूनच तिचे ऋण फेडण्यासाठी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये आईची ओटी ही आहे जी ती आवर्जून भरायची आहे. ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की आईला दान केलेलं थेट भगवंताकडे पोचतं. म्हणून अधिक महिन्यामध्ये आईची ओटी कोणत्या दिवशी भरायची तर अधिक महिना सुरू झाल्यापासून ते अधिक महिना संपेपर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही आईची ओटी भरू शकता. पण अत्यंत शुभ दिवस म्हटलं तर मंगळवार मंगळवार किंवा शुक्रवार आहे. त्यामुळे तुम्ही आईची ओटी अधिक महिन्याच्या मंगळवारी किंवा शुक्रवारी भरू शकता, कारण हा देवीचा वार आहे. तर साक्षात आपण देवीची ओटी भरते असा आपल्याला साक्षात्कार होईल. म्हणून आईची ओटी मंगळवारी आणि शुक्रवारी भरा. खूप शुभ मुहूर्त आहे. या ओटीमध्ये साधारण तांदूळ, खण, नारळ, ब्लाऊज पीस, सुकामेवा, सौभाग्याच्या वस्तू तसेच हळदी कुंकवाचा करंडा, हळदी कुंकू, हिरव्या रंगाच्या बांगड्या, कंकवा आणि सोबतच तुम्हाला काही गोड पदार्थ जे तुम्हाला घ्यायचे आहेत ते घेऊ शकता. त्याचबरोबर अनारसे घेऊ शकता किंवा तुम्ही इतरही कोणतेही तुम्हाला अधिक गोड पदार्थ घेऊ शकता. पण अधिक मासामध्ये अनारसाला खूप जास्त महत्त्व आहे, म्हणून जास्तीत जास्त अनारसे घ्या आणि आईची ओटी भरा. आईला पाटावर बसून तिला हळदी कुंकू लावा. आईच्या साडीच्या पदराला तुम्हाला नारळ, खण, तांदूळ, इतर वस्तू ओटीमध्ये आईच्या भरायच्या आहेत आणि आईला ओटी भरताना 33 पदार्थ जसे की अनारस किंवा 33 रुपये किंवा 33 फळेही आवर्जून यानंतर आईला नमस्कार करून आईच्या आरोग्याची, सुखी समाधानासाठी, सुखी आयुष्यासाठी मनापासून प्रार्थना करायची आहे आणि आईची ओटी भरायची आहे. तसेच आईला हिरव्या रंगाच्या बांगड्या भरायच्या आहे, कारण हे खूप शुभ मानले जाते. आईची ओटी भरल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. सौभाग्यवती स्त्रियांनी पायात जोडवी घातल्याने जीवनात सुख समृद्धी येते. स्त्रियांच्या पायात बोटात जोडवी घातल्याने पती पत्नीचे नाते हे मजबूत होते. तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदत असते. मुलीने आईला जोडवीही करावे, जर आईकडूनही करून घ्यावी. पण जर आईकडे पैसे नसतील तर मुलीने ही जोडवी आईला केली तरी चालते आणि स्वतःला सुद्धा केली तरी चालते. तर ही होती अधिक महिन्यातील माहिती. अजून अधिक महिन्याविषयी माहिती आपण पाहणारच आहोत. तर ही माहिती